शिरोळ भूमी अभिलेखमध्ये वारसा नोंदीसाठी 2,000ची लाच घेताना निमतानदार जाळ्यात वारस व फेरफार नोंद करून देण्यासाठी 2,000 रुपयांची लाच स्वीकारणाऱ्या उपअधीक्षक भूमी अभिलेख कार्यालय शिरोळ येथील निमतानदाराला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले। या कारवाईमुळे महसूल विभागात एकच खळबळ उडाली आहे। अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव संजय बापू तेली, वय 52, राहणार आळते, तालुका हातकणंगले, जिल्हा कोल्हापूर असे असून ते उपअधीक्षक भूमी अभिलेख कार्यालय शिरोळ येथे निमतानदार म्हणून कार्यरत आहेत। तक्रारदार यांच्या आई-वडिलांच्या निधनानंतर त्यांच्या नावावरील मिळकतीवर वारस व फेरफार नोंद करण्यासाठी तक्रारदाराने उपअधीक्षक भूमी अभिलेख कार्यालय शिरोळ येथे अर्ज केला होता। संबंधित काम आरोपी संजय तेली यांच्याकडे होते। हे काम करून देण्यासाठी त्यांनी तक्रारदाराकडे 2,000 रुपयांची लाच मागितल्याचा आरोप आहे। याबाबत तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभाग कोल्हापूर येथे तक्रार दाखल केली। तक्रारीची पडताळणी केली असता आरोपींनी 2,000 रुपयांच्या लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले। त्यानंतर एसीबीने सापळा रचला। पंच साक्षीदाराच्या उपस्थितीत तक्रारदाराकडून 2,000 रुपयांची लाच स्वीकारताना संजय तेली यांना रंगेहात पकडण्यात आले। या प्रकरणी आरोपी विरुद्ध शिरोळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे। ही कारवाई पोलीस उपायुक्त पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, अपर पोलीस अधीक्षक अर्जुन भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक वैष्णवी पाटील यांच्या नेतृत्वात पोलीस निरीक्षक राजेंद्र सानप तसेच पोलीस हेड कॉन्स्टेबल सुधीर पाटील, पोलीस कॉन्स्टेबल कृष्णा पाटील, संदीप पवार आणि रवींद्र पाटील यांच्या पथकाने केली। लाच अथवा अपसंपदेबाबतची माहिती असल्यास नागरिकांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या टोल फ्री हेल्पलाईन 1064 किंवा संबंधित कार्यालयाशी संपर्क साधावा असे आवाहन विभागाच्या वतीने करण्यात आले आहे। SK न्यूज सुरेश कांबळे, शिरोळ।